नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पवनगिरी, छातीरोग व ॲलर्जी स्पेशालिस्ट, गोदावरी चेस्ट हॉस्पिटल, हिंगोली. आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्राचे बाहेरचे लोक ॲलर्जी टेस्टसाठी येतात व अजूनही बऱ्यापैकी त्यातले बरेच लोक जे आहेत ते काही मेडिसिन्स खाऊन येतात की ज्या ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी बंद करण्याची त्यांची गरज असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया ॲलर्जी टेस्ट करण्या अगोदर आपल्याला कुठल्या गोळ्या आहेत त्या बंद करूनच यावं लागतं. त्यामध्ये सर्वात मेन जे ड्रग आहे ते अँटीहिस्टॅमिनिक्स म्हणजे लेव्होसिट्रिजिन, मॉन्टेलोकास्ट किंवा काही बिलास्टिनच्या कॅटेगरीच्या ड्रग आहेत त्या कमीत कमी 3-4 दिवस बंद करून यायला पाहिजे. स्टेरॉईडच्या गोळ्या, पेन किलरच्या गोळ्या, काही घरगुती इव्हन काही आपण होम रेमेडीज यूज करतो, जसं की काही होमिओपॅथीच्या गोळ्या, काही घरगुती काढे, हे सुद्धा आपण ॲलर्जी टेस्ट करण्या अगोदर किमान 3-4 दिवस बंद असणं आवश्यक आहे. तरच ही टेस्ट व्यवस्थित येते व त्याचा आपल्याला ॲक्च्युअल फायदा होतो. तर कृपया जे लोक आमच्याकडे ॲलर्जी टेस्ट करण्यासाठी येणार आहेत त्यांना मी अशी विनंती आहे की कृपया तुम्ही कुठल्याही प्रकारच्या मेडिसिन्स न खाता टेस्टच्या अगोदर 3 दिवस बंद करूनच या. व त्यामध्ये अजून दुसरा प्रॉब्लेम म्हणजे पेशंट गोळ्या बंद करा म्हटलं की ते BP, शुगर, थायरॉईडच्या गोळ्या बंद करून येतात. तर त्या BPच्या गोळ्या, शुगरच्या गोळ्या किंवा थायरॉईडच्या गोळ्या टेस्टच्या अगोदर बंद करण्याची आवश्यकता नसते. फक्त पेन किलर, अँटीहिस्टॅमिन, लेव्होसिट्रिजिन, मॉन्टेलोकास्ट, बिलास्टिनच्या ज्या गोळ्या आहेत, स्टेरॉईडच्या गोळ्या, पेन किलर, ह्याच फक्त बंद करण्याची आवश्यकता असते. धन्यवाद.